प्रश्नानंतर पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी म्हटलंय, होय समजा आयोगाला आम्हाला सांगायचं होतं की तुमचा पक्ष लोकशाही तत्वांनुसार चालवा, तर त्यासाठी त्यांनी वेगळे निर्देश देणं गरजेचं होतं, मात्र अशा कुठलेही निर्देश आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेले नाहीत। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, कपिल सिब्बल यांनी असं म्हटलंय की ज्या पद्धतीने 2018ची जी घटना आहे ती लोकशाहीच्या विरोधी ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही। निवडणूक आयोगाला यातल्या कुठल्याही मुद्द्यावरती जर आक्षेप होता तर त्या संदर्भात निवडणूक आयोगाने नोटीस देणं गरजेचं होतं, मात्र निवडणूक आयोगाने कुठलीही नोटीस दिलेली नाही। हाच मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित केला जातोय। त्यातला महत्त्वाचा मुद्दा जे 2010चे नियम मार्गदर्शक तत्व आहेत, या मार्गदर्शक तत्वातील कलम 29(अ)(9 हे जे उपकलम आहे त्याचं तुम्ही पालन केलं होतं का, असा सवाल सुप्रीम कोर्टाने कपिल सिब्बल यांना विचारला आणि त्यानंतर कपिल सिब्बल यांनी म्हटलंय, होय आम्ही त्याचं पालन केलं होतं। आमच्या कुठल्याही कृतीवर जर निवडणूक आयोगाला आक्षेप होता तर निवडणूक आयोगाने आम्हाला ते कळवणं गरजेचं होतं। निवडणूक आयोगाने आम्हाला साधी नोटीसही बजावली नाही। हाच मुद्दा सध्या सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादातून मांडत असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच भरत, सध्या दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत। ही जी पूर्ण सुनावणी होती, कपिल सिब्बल आपली बाजू ही ठामपणे मांडतायत। दोन गोष्टी आहे, नैतिकता आणि भावना, या दोन्ही गोष्टींचा या सुनावणी दरम्यान एक युक्तिवादादरम्यान या सगळ्या गोष्टींची किनार आहेच। मात्र जेव्हा शिंदेंकडनं हा सगळा युक्तिवाद करण्यात येईल याच्या विरोधात, तर शिंदेंकडून देखील याच भावनेचाच आधार घेण्यात येईल का ज्यावेळेस युक्तिवाद करण्यात येईल? कारण जेव्हा शिवसेना पक्ष फुटला तेव्हा शिंदेंनी देखील हाच मुद्दा उपस्थित केला होता, उद्धव ठाकरेंवर आरोप केले होते आणि त्याच भावनेचा आता पुन्हा एकदा उपयोग शिंदेंच्या शिवसेनेकडून पण करण्यात येईल का? खरं तर शामल, आपण या ठिकाणी एक दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। त्यातली पहिली जी गोष्ट आहे ती कपिल सिब्बल यांनी ज्या भावनिक मुद्द्यांवरती युक्तिवाद केलेला आहे, तो युक्तिवाद जर आपण पाहिला तर तो घटनात्मक दृष्टीने घटनात्मक मूल्य कशी पायदळी तुडवली जात आहेत, संविधानिक मूल्यांना कसा तडा जातोय, या सगळ्या संदर्भातील आहे। दुसरा मुद्दा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ते जी रस्त्यावरची लढाई लढतायत, रस्त्यावरती सभा त्यानंतर रॅली, या सगळ्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे जी भूमिका मांडत होते, पत्रकार परिषदांच्या माध्यमातून जी भूमिका मांडत होते, ती भावनिक जरी असली तरी शिवसेना पक्षाचा विचार उद्धव ठाकरेंनी सोडला हा या भावनिक मुद्द्यावरती होती। मात्र कपिल सिब्बल यांनी जो मुद्दा मांडलाय तो घटनात्मक दृष्टीने भावनिक मुद्द्यांवरती त्यांनी भाष्य केलेला, युक्तिवाद केलेला आहे आणि त्यामुळे या दोन्ही भावनिक मुद्द्यांमधला जो फरक आहे तो इथंच स्पष्ट होतोय। दुसरा मुद्दा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने हरीश साळवे जे आहेत ते युक्तिवाद करणार आहेत। त्यांच्याकडून जो बेसिक युक्तिवाद असेल तो असेल की कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे मांडले ते खोडून काढणं, सादिक अली केस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसंदर्भातील सुभाष देसाई विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जी केस होती या प्रकरणात कशी लागू होत नाही, त्यानंतर सुनील प्रभू केसला ती केस कशी लागू होत नाही, बोमोई केस सुनील प्रभू केसला कशी लागू होत नाही, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर जी किहोतो केस होती ती सुद्धा कशी लागू होत नाही, त्याचबरोबर आपण पाहिलं तर समाजवादी पक्षाची केस कशी लागू होत नाही, अशा सगळ्या केस ज्या आहेत या केस किंवा आणखी एक म्हणजे राजेंद्रसिंह राणा विरुद्ध स्वामी प्रसाद मौर्य बहुजन समाजवादी पक्षातील फुटी संदर्भातील तो संदर्भ, तो हे सगळे संदर्भ जे आहेत ते या ठाकरेंच्या शिवसेनेसंदर्भातील पक्ष आणि चिन्हाबाबतच्या केसमध्ये कसे लागू होत नाहीत हे खोडून काढण्यासाठी सध्या हरीश साळवे कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपल्यानंतर युक्तिवादाला सुरुवात करतील। त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा असा की भावनिक मुद्द्यावरती त्यांना सध्या तरी ते भावनिक मुद्द्यावरती युक्तिवाद करण्याची शक्यता कमी आहे। त्यांच्याकडे अगदी मोजून मापून एकच मुद्दा आहे, तो म्हणजे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरे यांनी सोडले, हा मुद्दा आहे। मात्र हा मुद्दा त्यांच्याकडून आतापर्यंत तरी मांडण्यात आलेला नव्हता। त्यांच्याकडून जो मुद्दा मांडला होता तो म्हणजे पक्षातील हिपोक्रसी जी आहे, ऑटोक्रसी आहे, या संदर्भातील हा मुद्दा होता। उद्धव ठाकरे हुकुमशाही प्रवृत्तीने वागत आहेत अशा पद्धतीचा युक्तिवाद हा त्यांच्याकडून करण्यात आलेला होता आणि त्यावरतीच
कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेतलेला आहे। हे सगळे मुद्दे आहेत ते आपल्या धारदार अशा युक्तिवादातून खोडून काढण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कपिल सिब्बल यांनी ज्या पद्धतीने जो टेम्पो त्यांचा सध्या आहे, त्यांचं पीच ज्या पद्धतीने वरती जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, या सगळ्यातून एकच सिद्ध होतंय की कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा थोड्याच वेळात संपण्याची शक्यता आहे। कपिल सिब्बल गेल्या 5 दिवसांपासून त्यांनी जो युक्तिवाद केला त्याचा अंतिम टप्पा, सर्वोच्च शिखर जे आहे त्यातून ते आजच्या कळस जे आहे त्यांच्या सगळ्या युक्तिवादाला ते आजच्या या युक्तिवादातून चढवत असल्याचं एकंदरीत चित्र आता आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे त्यांचा भावनिक, घटनात्मक, प्रशासकीय, राजकीय या सगळ्या मुद्द्यांवरती त्यांनी युक्तिवाद केल्यानंतर आता ते भावनिक मुद्द्यावरती, लोकशाहीच्या मुद्द्यावरती युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि हाच युक्तिवाद आता सुप्रीम कोर्ट मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्यामल, बरोबर आहे, पण भरत, गेल्या 2-3 दिवसांपासूनचे जे मुद्दे पाहिले कपिल सिब्बल यांनी मांडले त्यामध्ये 2 गोष्टी आणखी या महत्त्वाच्या आहेत। एक तर निवडणूक आयोगाचा त्यावेळी घेतलेला निर्णय, त्याचसोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय। आता हे दोन्ही निर्णय सध्या तरी वादात अडकलेले आहेत। 2 ते 3 दिवसांपासून याच 2 मुद्द्यांवर रणकंदन सुरू आहे। आजचे नवीन मुद्दे असा एकंदरीत सारांश आपण प्रेक्षकांना परत एकदा सांगूया। नक्कीच आपण जर आजच्या पूर्ण सुनावणीतील जो सारांश आहे त्या संदर्भात जर बोलायला सुरुवात केलं तर सुरुवातीला कपिल सिब्बल यांनी जनता दलाचा संदर्भ दिलेला आहे। जनता दलाचं अधिवेशन कोणी बोलवलं हे देखील रेकॉर्डवर नाही असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटलं। आमचा निर्णय घेताना जनता दलाच्या निर्णयावर तो अवलंबून असेल आणि त्याचा दाखला आहे कपिल सिब्बल यांच्याकडून देण्यात आला। नंबर 2, कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती पक्षाची जी घटना आहे त्यानुसारच करण्यात आली होती, गटनेते म्हणून नियुक्ती। त्यानंतर त्यांनी जी इतर लाभाची पदं जी घेतली त्या संदर्भातील नियुक्ती त्यातूनच करण्यात आल्याचा युक्तिवाद त्यांनी केलाय। अचानक ते 1999च्या घटनेबद्दल बोलू लागले आहेत आणि त्यांना 2018ची घटना लोकशाहीवादी नसल्याचं वाटू लागलं। या निर्णयामुळे हे स्पष्ट होतं की पक्षाची नोंदणी करणे हा निवडणूक आयोगासमोर एक महत्त्वाचा प्रश्न, महत्त्वाचा मुद्दा होता। मात्र तो न पाळता पक्षानं थेट जे पद आहे, निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे थेटपणे एकनाथ शिंदे यांना दिलं, यावरच कपिल सिब्बल यांनी बोट ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुढे कपिल सिब्बल यांनी म्हटलंय निवडणूक आयोगाच्या निकालात अधिकारांच्या मर्यादा मान्य करण्यात आलेल्या आहेत। राजकीय पक्षांना आपली खाजगी जहागीर समजणाऱ्या काही मोजक्या लोकांच्या मनमानी कारभाराविरुद्ध दिलासा देण्याबाबत आपण हतबल असल्याचं आयोगानं सांगितलंय। आयोगानं आपल्या कार्यक्षेत्राच्या ज्या मर्यादा आहेत त्याची जाणीव सुद्धा आयोगाला असल्याचं सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे। हा निर्णय आमच्या बाजूने आहे, आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता निवडणूक आयोगाने निष्कर्ष काढला, हेच या ठिकाणी बेकायदेशीर आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे। याचाच फायदा शिंदे गटाला झाला। माझ्या बाजूने असलेला हाच निर्णय माझ्याच विरोधात वापरून प्रतिस्पर्धी गटाला त्याचा फायदा करून देण्यात आला आणि त्याच फायद्यातून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि वेगवेगळी पदं भूषवली। अशा पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी पुढे असंही म्हटलंय की घटनाच लोकतांत्रिक अलोकतांत्रिक आहे हे मानण्याचं तत्त्व कुठलं, घटना लोकशाहीला धरून आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही। एखाद्या सदस्याला पक्षातून काढून टाकलं तर त्या संदर्भात एक प्रक्रिया असते आणि ती प्रक्रिया त्यानंतर जो काही सदस्य आहे तो सिव्हिल कोर्टात जाऊ शकतो, तो थेट निवडणूक आयोगाला अप्रोच करत नाही। हा मुद्दा सुद्धा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। समजा निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्राला म्हणजे त्यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये हे सगळं असेलच असं एक काही काळासाठी आपण मानू असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं, तर तसंही ते केवळ एवढेच निर्देश देऊ शकतात की घटना नियमानुसार करा, पण निवडणूक आयोग त्यांना पक्षचिन्ह देऊ शकत नाही। आणि याच मुद्द्यावरती एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि शिवसेना पक्षाचं जे चिन्ह आहे धनुष्यबाण हे जे एकनाथ शिंदेंना दिलं ते गोठवण्यासंदर्भातील हा युक्तिवाद असल्याचं एकंदरीत त्यांच्या युक्तिवादातून पाहायला मिळतंय। त्याबरोबरच त्यांनी असंही म्हटलंय ईडी सीबीआय दबावामुळे इतर आमदार निघून जातात आणि त्यामध्येच 31 आमदाराचे 37 आमदार झाले, 39 आमदार झाले, 57 झाले, हे कसं झालं या पाठीमागं ईडी सीबीआयचा दबाव असल्याचा युक्तिवाद सुद्धा कपिल सिब्बल यांनी केला आहे। कपिल सिब्बल यांनी पुढे असंही म्हटलंय देशात कायद्याचं राज्य टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असलेले कायदेशीर निकष निश्चित करण्याची संधी आता सर्वोच्च न्यायालयाला आहे। केवळ न्यायालयच लोकशाहीचं रक्षण करू शकतं आणि याच मुद्द्यावरती
सरन्यायाधीशांनी असं म्हटलं आहे की लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी फक्त सर्वोच्च न्यायालयावरती नाही, तर ती जबाबदारी लोकांवरच सुद्धा आहे. लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी लोकांसोबत न्यायालयाची अशी सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. अशा पद्धतीचं स्टेटमेंट सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे.